च्या नव्या पर्यटन धोरणास आज कॅबिनेटची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। पंचतारांकित हॉटेल्स, प्रवासी वाहतूक कंपन्यांसह पर्यटन घटकांना अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी शासनाचे प्रयत्न दिसतात। सर्व राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करून हे नवं पर्यटन धोरण राज्याकडून तयार करण्यात आलेलं आहे। नव्या धोरणामुळे जवळपास 1 लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, राज्याच्या नव्या पर्यटन धोरणाला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल अशा स्वरूपाची शक्यता आहे। कसं नेमकं हे धोरण असणार आहे, काय वैशिष्ट्य सांगता येतील? गुरु, खऱ्या अर्थानं मोदी सरकार 3.0 मधल्या पहिल्या 100 दिवसांमध्ये हे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 1 लाख रोजगार निर्मिती व्हावी आणि त्यासोबतच पर्यटनासाठी जे आवश्यक ते घटक मदत करतात, त्यामध्ये हॉटेल्स असतील, उद्योजक असतील, त्यासोबतच छोटे उद्योजक असतील, या सर्वांना अनुदान देऊन पर्यटन वाढीमध्ये कशा प्रकारे राज्याचा क्रमांक वर आणण्यात येईल या संदर्भामध्ये एक नवीन धोरण बनवण्यात आलं आहे। इतर राज्यांच्या सर्व धोरणांचा अभ्यास करून या धोरणाची आखणी करण्यात आली। या धोरणाला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल। आज संध्याकाळी 6:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। या बैठकीमध्ये हे धोरण जर निश्चित झालं तर खऱ्या अर्थानं राज्यासाठी आणि पर्यटनासाठी एक खूप मोठा निर्णय हा मानला जाऊ शकतो। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळते का आणि त्यानंतर कशा प्रकारे या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। याकडे पाहावं लागेल। धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।